आप्पा काय सांगाल, मतदार वर्ग जो आहे तो तुमच्याकडे एक आशेच्या किरणेने बघतोय आणि ते तुम्ही शब्द दिलेले आहेत हायस्कूल वगैरे हॉस्पिटल, तर जे मतदार वर्ग जे आहे ते वाढ बघतात तुमचे का तुम्ही त्या पूर्ण मतदारामध्ये त्यांना भेट देणार आहेत, काय बोलाल? सुरुवात केलेली आम्ही दुसऱ्या दिवशी सुरुवात केलेली आहे. 20ला मतदान झालं, 21 पासून आम्ही बाहेर आहोत. ज्यांनी मदत केलेली आहे, ज्यांनी केलं त्यातली काही लोकांना आम्ही भेटायचं काम आता करतोय. निवडणुकीच्या निकालानंतर प्रत्येक गावातील प्रत्येक घरी मतदाराच्या घरापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या ऐकून त्या समस्या सोडवण्याचं काम करू. आणि आम्ही भारतीय राज्यघटना मानणारा कार्यकर्ता आहे. मी या देशाचा नागरिक आहे. जे बोललो त्या सर्व गोष्टी मी करणार आहे. 25 CBSE शाळा, 100 जिजाऊचे आरोग्य क्लिनिक, 100 ठिकाणी फ्री कोचिंग क्लासेस. त्याचबरोबर राजकारण हा माझा व्यवसाय नसून 100% समाजकारण करण्यासाठी निवडणूक मी लढवलेली आहे. आणि तो शब्द मी पाळणार आहे का माझा प्रत्येक मतदार हा खासदार असेल. मला शहापूरपर्यंत नाही, कसाऱ्यापर्यंत मेट्रो न्यायचे, टोकावड्यापर्यंत न्यायचे, पुढे बदलापूर वांगणीपर्यंत न्यायचे. इतकंच नाही तर वाडा विक्रमगडपर्यंत माझ्या गावापर्यंत मेट्रो न्यायचे. अशा प्रकारचं काम करून रेल्वेच्या फेऱ्याही वाढवण्यात दिले लोकांच्या. महिलांसाठी प्रत्येक स्टेशनवर बसण्यासाठी विशेष कक्ष असेल, मग तो बस स्टॉप असेल, बसस्टँड असो किंवा रेल्वे स्टेशन असेल. लोकसभा मतदारसंघामधले जे मतदार वर्ग होते त्याही तुमच्यावर जो प्रेम दाखवलेले आणि गावोगावी काही ठिकाणी टेबल पण लावून दिले नाही बाकीच्या पक्षांना, काय बोलाल? तो प्रेम, त्या प्रेमाबद्दल काय बोलाल? एवढ्यातच बोंद्रे साहेबांनी हरीश पश्चेंना मोनिकांना बोललो का माझे 10 जन्म जरी या समाजासाठी वाहिले तरी सुद्धा कपिल इतकं प्रेम दिले. कारण मला माझ्या मुलांनी सांगितलं, दुसऱ्या बहिणींनी सांगितलं, मोनिका हरीश बोंद्रे साहेब हेही बोलत होते की इतकं मोठं प्रेम का हिसाब नाही. 1-2% लोक असतात ते हरीशला मी सांगितलं की ते वेडे लोक असतात. त्यांना वाटतं पैसा हा देव असतो. पैसा असता तर टाटा पडले असते का? महाराष्ट्रातली अनेक उदाहरणं आहेत का पैसेवाले पडलेले आहेत. अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधीजी पडलेले आहेत. हा पैशाशिवाय नाही, हा मतदारांनी निवडणूक हातात घेतली होती. प्रत्येक मतदार हा उमेदवार झाला होता आणि निस्वार्थपणे समाजाने जे प्रेम केलंय त्यामुळे माझ्या जबाबदाऱ्या खूप वाढलेल्या आहेत. आता जबाबदाऱ्या ज्या होत्या त्या कमी होत्या, परंतु आता खूप वाढलेल्या आहेत. मी त्यांना सांगितलं की माझा जन्म हा आता पूर्णपणे 100% समाजासाठी व्हायला जाईल आणि जे ठोस काम करायला पाहिजे, नुसते प्रबल आश्वासनं नाही. तर मी सांगितले 15,000 युवकांना नोकऱ्या ते लावणारच आहे. 1 लाख माझ्या भगिनींना स्वतःच्या पायावर दरवर्षी उभं करण्याचं काम केलं. त्याचबरोबर 9वी पासून JEE नीटचे चालू केले. त्याचं प्रबोधन आता ते अमोल गोलेंना सांगितलं की आता बंद करा इलेक्शनचा कारभार. आता 9वीला JEE नीटसाठी स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थी जास्तीत जास्त हुशार विद्यार्थी पाठवा. ज्यांना न्यायाधीश व्हायचं आहे, ज्यांना CA व्हायचं ती विद्यार्थी पाठवा. आपलं मूळ काम ते. काल सकाळी तुम्ही हॉस्पिटलला पुन्हा भेट दिली, परवा संपूर्ण अकॅडमी चेक केला, विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, पोलीस भरती राहू दे किंवा लायब्ररी करू दे, जे ठोस काम आहे समाजाला जे गरज आहे, पिण्याचं पाणी राहू दे, आरोग्य व्यवस्था राहू दे. मी बोललेलो आहे तर माझी विजयाची रॅली ज्या दिवशी निघेल त्या दिवशी पहिलं इंदिरा गांधी हॉस्पिटल व्यवस्थित करेन, रुक्मिणी देवी करेन, बदलापूर, मुरबाड आणि शहापूर आणि वाड्याचे रुग्णालय व्यवस्थित करेन. त्याच्या दुसऱ्या दिवशी विजयाची रॅली. मग ते 4 तारखेला दवाखाने व्यवस्थित झाले तरी चालतील, 5 तारखेला झाले किंवा आणखीन 1 महिन्याला तरी झाला तरी चालेल. पहिल्यांदा नागरिक महत्त्वाचे, माझे मतदार महत्त्वाचे. धन्यवाद आप्पा.